हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, आपण न्यूमरिकल डोस ही एक न्यू सिरीज आज स्टार्ट करणार आहोत. अँड इन दिस सिरीज वी विल हॅव अ लुक ॲट 5 न्यूमरिकल्स इन ईच व्हिडिओ. प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. प्रत्येक सब्जेक्टमध्ये जे काही न्यूमरिकल्स असणार आहेत ते न्यूमरिकल्स आपण बघणार आहोत. दिस इज आर एपिसोड 1.1. इफ इट इज एपिसोड 2.1 देन इट इज अदर सब्जेक्ट. सो प्रत्येक विषयाचे आपले व्हिडिओज येत राहतील, बट आपण ते सगळेच सब्जेक्ट सोबत करणार आहोत. ही सिरीज तुमच्या कुठल्या एक्झामसाठी उपयोगात येणार? तर BMC साठी येणार, WRD साठी येणार. BMC JEE न्यूमरिकल्स असू द्या, SC न्यूमरिकल्स असू द्या, किंवा WRD न्यूमरिकल्स असू द्या, किंवा इव्हन तुम्ही गेट एक्झाम साठी जरी ही न्यूमरिकल डोस जी सिरीज आहे ती फॉलो केली तरी तुम्हाला फायदा होईल. ओके, सो बेसिकली जे काही न्यूमरिकल्स जनरलाइज प्रकारातले असतात ते सगळे आपण कव्हर करू. त्याच्यानंतर आपण काही वेगळ्या प्रकारचे न्यूमरिकल्स येतात ते पण करू. बट अगोदर आपण जे बेसिक प्रकाराचे न्यूमरिकल आहेत ते सगळे कव्हर करू. सो तुम्हाला न्यूमरिकल्सच्या बाबतीत इथे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. न्यूमरिकल्सचा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त थेरॉटिकल कंटेंट जे आहे, ज्याला आपण प्री रिडिंग बोलू शकतो, ती प्री रिडिंग तुम्ही चांगली केली पाहिजे. सो अगोदर तुम्ही या सब्जेक्ट्सला, जे सब्जेक्ट्स आता मी घेतोय त्या सब्जेक्ट्सला सुरू करायचं आहे. जसं याच्या पुढचा व्हिडिओ तुमचा जिओटेकवर पडणार आहे. फर्स्ट व्हिडिओ जो आहे तुमचा हा सॉन्गवर आहे. मी तुम्हाला सांगून दिली आदल्याच व्हिडिओमध्ये की नेक्स्ट व्हिडिओ कुठला असेल, त्याच्यानुसार ते सगळं रीडिंग करून तो व्हिडिओ तुम्ही बघायचा. ओके, डेली व्हिडिओ येईल का सर? तर डेली येईल, किंवा काही वेळा 1 दिवसाआड पण येईल. ओके, किंवा काही वेळा 2 दिवसाआड पण येईल. इट डिपेंड्स की नेक्स्ट सब्जेक्ट कोणता आहे किंवा कसा आहे त्यानुसार. बट आपण डेलीच्या डेली हे काय करंट अफेअर्स नाहीये, त्याच्यामुळे आपण शक्यतो आपण 1 दिवसाआड व्हिडिओ पोस्ट करत जाऊ. ओके, सो दॅट्स इट. आपण स्टार्ट करू न्यूमरिकल डोस मध्ये एपिसोड 1.1 विच इज फॉर द सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. सो आता हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये व्हेरियस चॅप्टर्स आहेत. त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर जो आहे त्याच्याबद्दल आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत. आता न्यूमरिकल तुम्ही समोर आल्यावर सगळ्यात अगोदर तुमच्याकडून अपेक्षित असं आहे की तुम्ही तो न्यूमरिकल वाचा, त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून वाचा, आणि त्यानंतर स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. स्वतः सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला तो जमतोय नाही जमत आहे ते तुम्हाला अंदाज येईल, आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता. सो असं माझ्यासोबतच बघायचंय असं काही नाही. याच्यात तुम्हाला 5 न्यूमरिकल आणि 5 न्यूमरिकल्सचे 5 सोल्युशन्स अशा प्रकारे तुम्हाला सगळं मिळेल. रिव्हिजन तुमची होईल. जर तुम्हाला एखादा न्यूमरिकल जमून गेला आणि येत असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्या थिअरीवरती स्किप करू शकता, किंवा तो न्यूमरिकल स्किप करून सेकंड न्यूमरिकलवर जाऊ शकता. अल्टिमेट एम आपला आहे की तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये मार्क्स तुमचे जायला नको कुठल्याही एक्झाम मध्ये. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघितला पाहिजे असं काही नाही. ऍटलिस्ट कुठले कुठले न्यूमरिकल्स घेतलेत ते बघा आणि प्रॅक्टिस करा. ओके, सो बेसिकली तुम्ही नेक्स्ट न्यूमरिकल वरती पण स्किप करू शकता. जनरली तुम्हाला असंच सांगितलं जातं सगळ्यांकडून की लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, पण मी हे सांगेल की तुमचा वेळ कसा वाचेल ते तुम्ही बघा. जो न्यूमरिकल येत नाही त्याचं सोल्युशन ऍटलिस्ट पूर्ण बघा. ओके, सो स्टार्टला व्हिडिओ पॉज करून मग तुम्ही पुढचं बघू शकता. अ बार ऑफ स्टील हॅव्हिंग इलास्टिक मॉड्युलस 200 GPa is subjected to a load of 1760 kilonewton. What should be the diameter of bar to limit the strain up to 0.007? आता याच्यामध्ये व्हेरियस गोष्टी आल्या आहेत, तर याचं जे प्री रिडिंग तुम्ही करायला पाहिजे होतं ते मी तुम्हाला समराइज करून देतो. सगळ्यात अगोदर तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो स्ट्रेसचा, विच इज नथिंग बट लोड अपॉन एरिया. त्याच्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला असतो स्ट्रेनचा, विच इज नथिंग बट चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि लास्टली ऍज पर हुक्स लॉ stress is directly proportional to strain and the ratio remains constant. Therefore, modulus of elasticity is a constant parameter which gives us the stress upon strain is equal to modulus of elasticity. Okay, आता याच्यामध्ये कंबाईन जर केलं म्हणजे स्ट्रेस उचलला याच्यात टाकला, एप्सिलॉन उचलला याच्यात टाकला. ओके, म्हणजे हे 1, हे 2 आणि हे 3. सो पुट 1 and 2 in 3 असं जर केलं तर आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला मिळतो, डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE असा फॉर्म्युला मिळतो. हे जे डेल्टा एल आहे, दिस इज कॉल्ड ॲज द इलॉंगेशन.
elongation or contraction. Elongation or contraction म्हणजे इट इज द चेंज इन लेंथ ड्यू टू सम लोड पी. सो याच्यामध्ये तुम्हाला ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी गिवन असेल, ए म्हणजे एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन, जसं की आता सपोज हा बार आहे या प्रकारचा, तर याच्यामध्ये इथे हा डायमीटर आहे, तर याचा एरिया कसा येईल तुमचा, एरिया येऊन जाईल π/4 d² असा. याचं काहीतरी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई असते, जी की तुमची युजली जीपीए मध्ये असते. आपल्या क्वेश्चन मध्ये ती दिली आहे 200 जीपीए. म्हणजे मग सर जीपीए दिला तर काय करायचं, तर एक लक्षात ठेवा, प्रत्येक युनिट्स कशात असले पाहिजे, युनिट्स असले पाहिजे सेम. मग इथे जनरली न्यूटन आणि हे दोन युनिट्स आपण फॉलो करतो. सो ई जर तुम्हाला 200 जीपीए दिलाय, तर त्याला तुम्हाला एमपीए मध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणिले 10⁻³ करावं लागेल. देअरफॉर ई किती येऊन जाईल तुमचा, 2 × 10⁵ एमपीए. आणि हा जो एमपीए असतो, मग हा एमपीएच असतो न्यूटन पर mm². सिमिलर मॅनर मध्ये पी जो आहे तो दिलेला असेल 1760 किलो न्यूटन. ओके, तर याला कन्वर्ट करावं लागेल कशात, न्यूटन मध्ये. त्याच्यासाठी पण काय करणार, 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार. म्हणून लोड होऊन जाईल 1760 × 10⁻³ न्यूटन मध्ये. बाकी तर मग डेल्टा एल mm मध्येच आहे. स्ट्रेन जो आहे, स्ट्रेन हा युनिटलेस असतो, पण डेल्टा एल जो आहे त्याचं युनिट असतं कशात, mm मध्ये. त्याचं युनिट असतं mm मध्ये. लेंथचा युनिट टाकलं पाहिजे mm मध्ये, लोड टाकला पाहिजे न्यूटन मध्ये, ई टाकला पाहिजे एमपीए मध्ये और न्यूटन पर mm² मध्ये, आणि एरिया पण टाकला पाहिजे कशामध्ये, mm² मध्ये. तेव्हा हे सगळं गणित प्रॉपर बसतं. सो या गोष्टी तुम्ही फोकस केल्या पाहिजे. ठीक आहे. या प्रकारच्या न्यूमरिकल्स मध्ये काहीही विचारू शकतात, जसं की एरिया विचारू शकतात किंवा डायमीटर विचारू शकतात. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई हे तर शक्यतो विचारणार नाही, बट विचारू शकतात. ठीक आहे, बट नाही विचारणार आपल्याला तसं, कारण जे विचारलं जाऊ शकतं बट नाही विचारणार, बिकॉज इट इज अ मटेरियल प्रॉपर्टी, ही देऊन दिली जाते. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला विचारलं जाईल तर लोड विचारला जाईल, किती लोड अप्लाय केला होता, किंवा किती डायमीटर असला पाहिजे, किंवा किती चेंज इन लेंथ आहे, किंवा किती स्ट्रेन आहे, असं काही विचारलं जाईल. सो याला जर तुम्ही मॉडिफाय केलं, तर तुम्ही असंही लिहू शकतात की डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू P/AE असं लिहू शकतात. ओके, आणि मला फर्दर मॉडिफाय केलं तर हा काय होणार तुमचा, स्ट्रेन इज इक्वल टू P/AE. हा पण तुम्ही फॉर्म्युला बघू शकता. सो स्ट्रेन इज नथिंग बट स्ट्रेस अपॉन ई, म्हणजे स्ट्रेन इज नथिंग बट स्ट्रेस अपॉन ई, आणि तुम्ही फर्दर पुट करू शकता. सो इथे काय दिलंय, इथे त्यांनी सांगितलं आहे की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किती आहे, 200 जीपीए आहे. स्ट्रेन लिमिट करायचा आहे 0.007 इतका, आणि या स्ट्रेनला लिमिट करण्यासाठी डायमीटर किती असेल बारचा हे त्यांनी विचारलंय, म्हणजे हा सर्क्युलर बार आहे. आणि लोड जर आम्ही अप्लाय केला आहे 1760 किलो न्यूटन. ओके, असं त्यांनी म्हटलंय. सो आपण सरळ लिहू शकतो की डेल्टा एल इज इक्वल टू PL/AE. सो डेल्टा L/L इज इक्वल टू P/AE. डेल्टा L/L इज स्ट्रेन इज इक्वल टू P/ एरिया असतो π/4 d² मल्टिप्लाय बाय ई. हे जर सगळं वरती गेलं तर एप्सिलॉन इज इक्वल टू 4P/π d² ई. हा जा तुमचा स्ट्रेन. फॉर्म्युले पाठ करू नका, अशा प्रकारे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही, करायचंच नाही. जेवढं बेसिक फॉर्म्युला तेवढेच लक्षात ठेवायचे, नंतरचे जे आहेत ते सॉल्व्ह करून घ्यायचे. फर्दर याच्यात तुम्ही पुट करू शकतात 4 × 1760 × 10⁻³ डिवाइड बाय पाय म्हणजे तुमचा 22/7 इंटू डायमीटर माहित नाही d², ई किती आहे तर 2 × 10⁵ हा झाला एमपीए मध्ये, आणि एप्सिलॉन किती दिला आहे 0.007. सो हे जर तिकडे मल्टिप्लाय केलं तर, किंवा हा d² तिकडे घेऊन गेलो, हा इकडे आणला तर d² येऊन जाईल तुमचा, d² इज इक्वल टू 4 × हा 7 वरती 7 × 176 × 10⁻⁴ डिवाइड बाय 22 मल्टिप्लाय बाय 2 × 0.007
007 इंटू 10⁵. ओके, असं झालं. आता पुढे अंडर रूट होऊन जाईल, हा स्क्वेअर रूट होऊन जाईल, इथे 10⁴ आहे, स्क्वेअर रूट काय आता डी मिळून जाईल. आता इथून पुढे तुमचं काम सुरू होतं. इथे कॅल्सी यूज करायचं नाही, एक 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 सॉल्व्ह करायचं. जसं हा 2 ला 2 इथं कॅन्सल होतो आणि पुन्हा याला कॅन्सल होतो, इथे 11 येऊन जातो. ओके, सो हा 2 1 2 2 2 1 2 11, हा 7 आणि इथं 1 होऊन जातो. ओके, सो वर उरला 176 इंटू 10⁴ आणि खाली उरलं तुमचं 11 इंटू हा 10⁻³ 10⁻+5. 11 इंटू 10⁻³ इंटू 10⁻+5 हे असं आलं. सो याला सॉल्व्ह करायचं, फर्दर सॉल्व्ह करू शकतात. तर डी इज इक्वल टू किती येणार आहे, 10⁻³ 10⁻5. तर इथे उरला 10⁻+2, याच्यासोबत कॅन्सल, तर वर उरला 176 इंटू 10⁻² म्हणजे 100 आणि डिवाइड बाय 11. 11 आणि 176 ला भाग जाऊ शकतो का तेवढं बघा, फक्त डायरेक्ट लिहायचं 176 11 11 1 11 6 6 11 6 66 00. सो आन्सर याचं इथे 11 1 11 16 1600 इज नथिंग बट 40 mm. So the diameter of bar required is 40 mm. So this is a 40 mm bar. Okay, तर याच्यासाठी किती डायमीटर रिक्वायर्ड आहे, 40 mm डायमीटर रिक्वायर्ड आहे. असं व्यवस्थित जर प्रॅक्टिस करताना नीट सॉल्व्ह केलं तर एक्झाम मध्ये पटापट हात चालतात. काय होतं की या बाकीच्या स्टेप्स ज्या आहेत ना, या मनात होतात, हे कॅन्सलेशन वगैरे मनात होतं. डायरेक्ट हे असं लिहायचं नाही, डायरेक्ट पुट करूनच लिहायचं, तसा तुमचा वेळ वाचतो. आणि बघा, न्यूमरिकल आला तर 1 मिनिट इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. न्यूमरिकल वाला प्रश्न 15-20 सेकंदात सॉल्व्ह नाही होऊ शकत. आपल्याला टोनिंगच आपली तशी सेट केली जाते किंवा आपला साचाच तसा बनवला जातो की शिकवतानाच लोक हे सांगतात की न्यूमरिकल जो आहे तर त्या न्यूमरिकलला जर आपण विचार केला तर न्यूमरिकलला तुम्ही किती वेळ घेतला पाहिजे. न्यूमरिकल म्हणण्यापेक्षा कुठला एमसीक्यू क्वेश्चन असेल तर त्या एमसीक्यू क्वेश्चनला तुम्ही ॲट मॅक्स किती घेतलं पाहिजे, 20 सेकंद किंवा 25 सेकंद. पण मग असं टेन्शन घेऊ नका, काही प्रश्नांना 20-25 सेकंद लागतात, पण काही प्रश्न जे आहेत ते काही प्रश्न तुमचे 5-10 सेकंदात पण सॉल्व्ह होतात, बघून लगेच उत्तर भेटतं. तर तुमचे वेळ वाचत असतो. हे कसं आहे, कॉम्पेन्सेटिंग असतात गोष्टी. न्यूमरिकलला जास्त वेळ लागतो तर काही थेरी क्वेश्चन लगेच निपटले जातात, त्याच्यामुळे तो विचार तुम्ही करू नका. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. लेट अस मूव्ह टू द सेकंड वन. हे आपलं त्याच्यावरचं कंटेंट होतं. आता सेकंड, अ स्टील बार हॅव्हिंग E इज इक्वल टू 200 GPa. परत तेच त्यांनी E देऊन दिलेला आहे. टेपर्स फ्रॉम 42 mm डायमीटर टू 14 mm डायमीटर ओव्हर अ लेंथ ऑफ 1100 mm. व्हॉट इज द ॲक्झल इलॉंगेशन ऑफ बार अंडर अ लोड ऑफ 1.1 kN. सो यांनी काहीतरी बार बद्दलच बोललेलं आहे आणि विचारलेलं काय आहे, ॲक्झल इलॉंगेशन. आता बघा, ॲक्झल इलॉंगेशन जे आपण बघतो, ॲक्झल इलॉंगेशन थोडंसं त्याच्याबद्दल सांगतो. ॲक्झल इलॉंगेशन जे आहे, हे ॲक्झल इलॉंगेशन आपण बघत असतो प्रिझमॅटिक बार्स आणि दुसरं आपण बघत असतो नॉन प्रिझमॅटिक बार्स. ओके, आता प्रिझमॅटिक बार्स आणि नॉन प्रिझमॅटिक बार्सचा सिंपल अर्थ आहे, प्रिझमॅटिक बार्स म्हणजे A इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि नॉन प्रिझमॅटिक म्हणजे A नॉट कॉन्स्टंट. बरोबर. मग फर्स्ट केस जर आपण बघितली प्रिझमॅटिक बार्सची, तर प्रिझमॅटिक बार्स मध्ये 3 प्रकारचे बार येतात. जर या प्रकारचा बार बघितला किंवा स्क्वेअर क्रॉस सेक्शन असलेला बार बघितला, ओके, किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असलेला बार बघितला, असं तुमचं काही येऊ शकतं. ओके, तर याचा जो एरिया असतो तो असतो π/4d². याचा एरिया असतो B इंटू B आणि याचा एरिया असतो B इंटू D. ओके, सो याचा तुमचा डायमीटर D आहे, याचा तुमचा A/A म्हणू शकता, इथं B/D आहे. सो याचा जो डेल्टा L येतो, डेल्टा L तुम्ही कसा लिहितात, PL/A असा लिहितात. बरोबर. मग हे काय, तुमचा एरिया काय येणार, याचा हाच येणार आहे एरिया π/4d². सो तो होऊन जातो तुमचा काय,
4PL अपॉन पाय डी स्क्वेअर ई हा फॉर्म्युला होतो. इथे जर चेक केलं डेल्टा एल इज इक्वल टू, तर इथे येतो PL अपॉन एरिया किती येतो A इंटू ए, सो A स्क्वेअर ई. आणि इथे जर बघितलं तर डेल्टा एल येतो PL अपॉन B डी ई. सो हे असे बनतात. हे तुमचे झाले कशासाठी? फॉर प्रिझमॅटिक बार्ससाठी. बट नॉन प्रिझमॅटिक बार्सचा सीन वेगळा असतो, जे की आपली सेकंड केस आहे. नॉन प्रिझमॅटिक बार मध्ये एक बार असतो या प्रकारचा सर्क्युलर टेपर्ड बार, ज्याच्यात इकडे डायमीटर असतो D1, इकडे डायमीटर असतो D2 आणि काहीतरी लेंथ असते L. त्याच्यानंतर एक बार असतो तुमचा स्क्वेअर टेपर्ड बार. ओके, स्क्वेअर टेपर्ड बार असतो. याच्यामध्ये इकडे असतं B/B आणि इकडे असतं कॅपिटल B/B. किंवा तुम्ही म्हणू शकता इकडे B1/B1 आणि इकडे B2/B2. सो याचा जेव्हा डेल्टा एल तुम्ही लिहितात तर फॉर्म्युला हा सिलेंड्रिकल बार सोबत कनेक्ट होतो थोडासा. फक्त तिथे काय करावं लागतं, 4PL पाय D2E. ओके, 4PL पाय D2E मधला जो D आहे हा D थोडासा बदल होतो. ओके, मग इथे काय होऊन जातं सरळ 4PL अपॉन पाय आणि इथे येत असतो तुमचा D1 D2 आणि E. हा याचा सिंपल फॉर्म्युला आहे. म्हणजे एरिया जो आहे तो π/4 D² नसून π/4 D1 D2 आहे हे. आणि याच्यात येतं सिम्पली डेल्टा एल इज इक्वल टू PL, कारण स्क्वेअर बारचा फॉर्म्युला काय PL अपॉन A स्क्वेअर ई. पण याच्यात एक आहेत म्हणजेच त्याचे डायमेन्शन इकडे वेगळे आणि तिकडे वेगळे, तर इथला एक आणि इथला एक घ्यायचा. सो B1 B2 E. तुम्हाला न्यूमरिकल हे पण विचारू शकतात, हे पण विचारू शकता. रेक्टँग्युलर टेपर्ड बार वरती शक्यतो न्यूमरिकल विचारणार नाही, बिकॉज त्याच्यामध्ये लोगॅरिथम असतो, फॉर्म्युला नोट्स मध्ये आहे. ओके, सो हे दोन असतील. आता याचा विषय तुमचा मिटला. तर आपल्याला विचारलेलं कोणतं आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. बस, इट इज व्हेरी इझी. वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे काय की डेल्टा एल इज इक्वल टू 4PL अपॉन पाय D1 D2 E. अँड वी विल नाउ जस्ट पुट द व्हॅल्यूज, कारण डेल्टा एल विचारला आहे. सो 4 इंटू लोड किती दिलाय, लोड दिलाय त्यांनी किती, वेअर इज लोड 1.1 किलोन्यूटन. सो इट विल बी 11 इंटू 10⁻²² न्यूटन. ओके, है ना, इंटू 1100 न्यूटन ना, 1.1 किलोन्यूटन म्हणजे तो झाला. इंटू लेंथ किती दिली आहे 1100, सो 11 इंटू 10⁻²². ओके, डिवाइड बाय, बघा सोपं सोपं करून लिहित राहायचं. पाय म्हणजे काय 22/7. आता मी डायरेक्ट हा 7 इकडे गुणिले लिहून टाकला असता. जसं मी इथे 22 लिहिला लगेच इकडे गुणिले 7 लिहिणार, पण तुम्ही हे करा. आता मी डायरेक्ट नाही लिहिलं. D1 किती आहे, 2 डायमीटर आहेत, एक 42 एक 14. टेपरिंग कशी होते 42 पासून 14 वर. ओके, म्हणजे हे 14 आणि हा 42 असं. सो इथे दोघं डायमीटर आहेत, कोणताही आधी कोणताही नंतर लिहू शकता. 14 इंटू 42 आणि ई दिलेला आहे त्यांनी किती 200 GPa. सो 2 इंटू 10⁻⁵. सो याच्यात व्हेरी इझी गोष्ट आहे की तुम्ही कसं करणार याला. आता एकतर हा 7 आहे, तर हा 7 1 7 2, हा 2 2 आणि हे 4 कॅन्सल. 11 1 11 2. ओके, आणि 42 × 2 84. इथे 10⁻² मधला इथे 3 उरला, म्हणजे खाली आला तुमचा काय 1000. त्याच्यानंतर हा 3 मधला एक गेला, हे गेलं पूर्ण, उरला इथे फक्त 10. सो उरलेलं काय आता डेल्टा एल, इकडेच लिहितो डेल्टा एल. उरलं काय वर बघा 4 तर कॅन्सल होऊन गेलाय पूर्ण 2 2 सोबत, हा कॅन्सल होऊन गेलाय, हा 11 उरलाय, सगळे कॅन्सल झाले. सो वर उरला 11, खाली काय उरलं हा 22 मधला 2 उरलेला आहे ना, तर तो पण कॅन्सल झालाय, तो पण कॅन्सल झालाय, कारण हा 11 1 11 2 नाही उरलाय हा 14चा 2 आणि हा 2, तर ह्या 2 2 ला ह्या 4 सोबत कॅन्सल केलंय. 22चा 2 उरलेला आहे, तो 2 इंटू हा 42, 2 इंटू 42 आणि इंटू हा अगेन इथे 10. सो द फायनल आन्सर इज 11/840. आता तुम्ही ऑप्शन चॉईस करायचंय की कसं येणार आहे, तर सरळ लिहून घ्यायचं, लगेच कळतं ते, जास्त विचार करायचा नाही. 840 नाही 11, 11ला 840 ने भाग द्यायचा.
840 0 आहे का काही नाही, सगळे सारखेच 0 ओके. पॉइंट पॉइंट देऊन पण 1100. आता 840 1 840 2 असं होऊ शकतं. 0.0 पाहिजे म्हणून हा गेला हा गेला. 0.0 पुढे 1 येतोय म्हणून हा पण गेला, उरलं सी. सो द करेक्ट आन्सर इज सी. सो न्यूमरिकल्स बघून घ्या की कशा प्रकारे काय करतोय. हे तसे इझी आहेत पण पुढे येत राहतील, याच्यातून तुमची बेसिकली प्रॅक्टिस होईल न्यूमरिकलची, आणि त्याच्यातले जे काही पॉइंट्स असतील ते मी सांगत चालतोय. तर हे इम्पॉर्टंट आहे. हे बघा, याच्यावरून पुढे स्ट्रेन एनर्जी पण कॅल्क्युलेट करतात. या स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असतं, हाफ इंटू लोड इंटू डिफ्लेक्शन. सो तुम्ही जर हा इथे टाकला डेल्टा एल टाकला तर तुम्हाला स्ट्रेन एनर्जी मिळून जाईल. हा डेल्टा एल इथे टाकला तर स्ट्रेन एनर्जी मिळून जाईल. ओके, इट इज व्हेरी इझी. पुढे तिसरा, आता पॉज करून स्वतः प्रयत्न करा, नंतर मग इकडे या. ठीक आहे, बघा झाला असेल प्रयत्न करून तर बघा. अ बार 2000 mm लॉन्ग, एक बार आहे विच इज 2000 mm लॉन्ग. सो एक बार आहे 2000 mm लॉन्ग. 2000 50 बाय 50. आता हा झाला तुमचा स्क्वेअर बार. दिस इज नॉट अ सर्क्युलर बार, दिस इज अ स्क्वेअर बार. सो स्क्वेअर बार आहे 50 बाय 50 असा. लोड किती दिला आहे 1 किलो न्यूटन. सो लोड अप्लाय केला आहे तिथे 1 किलो न्यूटन. ई किती दिला आहे 40 जीपीए, 40 जीपीए. अँड पॉइसन्स रेशिओ इज 0.5. व्हॉट इज द लॅटरल स्ट्रेन इंड्युस्ड इन द बार. याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर तुम्हाला पॉइसन्स रेशिओ माहिती पाहिजे. पॉइसन्स रेशिओ, त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो की सपोज एक बार असेल, याच्यावरती तुम्ही कुठलाही लोड अप्लाय केला तर हा बार काय करतो, इलॉंगेट होतो आणि इकडनं काय होतो, कमी होतो. बरोबर. सो लोडची डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन ऑफ लोड, डायरेक्शन ऑफ लोड. ओके, तर या डायरेक्शनला लोड असेल तर या डायरेक्शनला स्ट्रेन होतो आणि या डायरेक्शनला पण स्ट्रेन होतो. या डायरेक्शनचा स्ट्रेन लिनियर स्ट्रेन म्हटला जातो आणि या डायरेक्शनचा स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन म्हटला जातो. सो लिनियर स्ट्रेन जो आहे इट इज इन द डायरेक्शन ऑफ लोड आणि लॅटरल स्ट्रेन जो आहे इट इज ट्रान्सवर्स टू द डायरेक्शन ऑफ लोड. लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन हे एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये असतात. म्हणजे जर लिनियर स्ट्रेन वाढला तर इकडे लॅटरल स्ट्रेन पण वाढतो, फक्त त्याची डायरेक्शन ही निगेटिव्ह असते. म्हणजे बॉडी जर इकडे एक्सपांड होत असेल तर या डायरेक्शनने काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आणि हीच गोष्ट कव्हर करण्यासाठी पॉइसन्स रेशिओ आपण डिफाइन करतो. सो पॉइसन्स रेशिओ असतो लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन आणि इथे निगेटिव्ह साइन असतेच ऑलवेज. मग हा लॅटरल स्ट्रेन जो आहे तो तुम्ही कसा लिहिणार, तर तो लिहिणार चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर किंवा चेंज इन लॅटरल डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आणि लिनियर स्ट्रेन कसा लिहिणार, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके, देअरफॉर तुम्ही म्यू कसा लिहिणार, म्यू लिहिणार तुम्ही, म्यू लिहिणार डेल्टा डी बाय डी डिवाइड बाय डेल्टा एल बाय एल असा लिहिणार. सो तुमचा म्यू कसा होऊन जाईल, डेल्टा डी बाय डी इंटू एल बाय डेल्टा एल असं. ठीक आहे. सो दिस विल बी फायनल फॉर यू की म्यू तुमचा असा लिहिला जाईल डेल्टा डी बाय डेल्टा एल इंटू एल बाय डी. दिस इज युअर फायनल पॉइसन्स रेशिओ. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो डेल्टा एल असतो, वेअर डेल्टा एल तो किती येईल तुमचा, तो येऊन जाईल पीएल अपॉन ए. बरोबर, तो येऊन जाईल तुमचा पीएल अपॉन ए. तर हे तुम्ही इथे पुट करू शकतात, सिंपल. सो आता आपल्या न्यूमरिकल कडे आपण जाऊ की त्यांनी काय विचारलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की एक 2000 mm चा बार आहे, 50 बाय 50 क्रॉस सेक्शन आहे, मॉड्युलस ऑफ वेलोसिटी 40 जीपीए, ज्याच्यावरती 1 किलोन्यूटन लोड दिला आहे, पॉइसन्स रेशिओ 0.5 आहे. व्हॉट इज द लॅटरल स्ट्रेन, व्हॉट इज द लॅटरल स्ट्रेन. सो आपल्याला माहिती आहे की पॉइसन्स रेशिओ इज लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. आणि विचारलं काय,
विचारलंय त्यांनी काय, लॅटरल स्ट्रेन. देअरफॉर आपण लिहू शकतो लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू म्यू टाइम्स लिनियर स्ट्रेन. ओके, बट लिनियर स्ट्रेन जो आहे तो असतो डेल्टा एल अपॉन एल. ओके, डेल्टा एल अपॉन एल हा असतो, विच इज इक्वल टू व्हॉट, पीएल अपॉन ए इंटू 1 बाय एल, आणि एल एल कॅन्सल. देअरफॉर लिनियर स्ट्रेन काय असतो, लिनियर स्ट्रेन असतो पी बाय ए, है ना. म्हणजे इथेच तुम्हाला पुट करायचंय. सो लॅटरल स्ट्रेन सिंपल शब्दात काय होईल तुमचा, म्यू इंटू पी अपॉन ए. ओके, बस लोड दिलाय वगैरे वगैरे सगळंच दिलंय. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू पॉइसन्स रेशियो इज 0.5. व्हॉट इज द लोड, व्हॉट इज द लोड, लोड इज सिंपली 1 kilonewton means 1000 Newton divided by what is the area, area is 50 by 50, 50 by 50, and what is the modulus of velocity, 40 GPa, 40 into 10 raised to 3. So the final answer is lateral strain is equal to 5 into 100. एक 0 या पॉइंट सोबत नलिफाय केला, 5 5 25 into 100 into 4 into 10 raised to 4. So this 100 goes 5 1 5 5 5 4 20. So it is 0.5 into 10 raised to minus 5. This is the lateral strain. 0.5 into 10 raised to minus 5. That means it is 5 into 10 raised to minus 6, which is the option A. या प्रकारचा न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. ओके, कुठल्याही एक्झामला दिस इज पॉसिबल. ठीक आहे, नेक्स्ट वन, द फोर्थ न्यूमरिकल, अ स्टील क्यूब. आता स्टील क्यूब दिलाय त्यांनी, इलास्टिक मॉड्युलस 200 GPa. तुम्ही पॉज करून व्हिडिओ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतात. स्टील क्यूबची साईज त्यांनी दिली, जो आपला कॉन्क्रीट क्यूब असतो कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन मध्ये, जो आपण क्यूब स्ट्रेंथ काढत असतो, डिझाईन स्ट्रेंथ काढतो फर्दर, जे RCC मध्ये बघितलं असेल किंवा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही शिकलेले असणार, तर त्याच्यामध्ये 150 बाय 150 बाय 150 चे क्यूब्स असतात फॉर टेस्टिंग कॉन्क्रीट. तर या प्रकारचा क्यूब इथे दिलेला आहे आणि त्याच्यावरती ऑल अराउंड टेन्साइल लोड अप्लाय केला आहे. सो नेमकी इथे गोष्ट कशी दिली आहे, तर या प्रकारचा एक क्यूब दिलाय त्यांनी आणि याच्यावरती टेन्साइल लोड या प्रकारचा अप्लाय केलेला आहे, विच इज ऑल अराउंड, म्हणजे सगळ्या बाजूने. आता हे सगळे डायमेन्शन सेम आहेत, 150 150 आणि 150, आणि लोड पण सगळीकडे काय आहे, सेम आहे, 150 किलोन्यूटन. ओके, 150 किलोन्यूटन, 150 किलोन्यूटन आणि 150 किलोन्यूटन. आता हा जो आहे गोष्ट, म्हणजे हा जो टॉपिक आहे, हा नेमका काय तो आधी आपण थोडंसं समजून घेऊ. की हे सीन दिला आणि याच्यावर त्यांनी विचारलंय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तर अगोदर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन तुम्हाला मी थोडंसं समराइज करून देतो. ठीक आहे, बघा काय आहे की सपोज तुम्ही एक क्यूब घेतला या प्रकारचा, जो की आपल्याला दिलेला आहे, याच्यावरती लोड अप्लाय केले, तर याच्यावरती सपोज सिग्मा एक्स, चुकलं हे, सिग्मा वाय, हा सिग्मा एक्स आणि सिग्मा झेड असे 3 डायरेक्शनला स्ट्रेस दिले. याला बोलणार तुम्ही काय, ट्रायएक्सियल लोडिंग. जर फक्त वाय आणि एक्स दिला तर त्याला बायएक्सियल म्हणतात, आणि जर फक्त सिग्मा एक्स दिला त्याला युनिएक्सियल म्हणतात. सो ही ट्रायएक्सियल लोडिंग आहे. याच्यामध्ये जो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असतो, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन तो असतो चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. So the change in volume of this cube and original volume of this cube. पण याच्यामध्ये याला एक्सप्रेस असं पण करतात, इप्सिलॉन व्हॉल्युमेट्रिक इज इप्सिलॉन एक्स प्लस इप्सिलॉन वाय प्लस इप्सिलॉन झेड. सिन्स इथे स्ट्रेस एक्स डायरेक्शन मध्ये आहे, तर ऑब्व्हियसली एक्स डायरेक्शनचा काहीतरी स्ट्रेन असेल, तसंच सिग्मा वायच्या करस्पॉन्डिंग काहीतरी स्ट्रेन इन वाय डायरेक्शन असेल,
आणि सिग्मा झेडच्या म्हणजे या स्ट्रेसच्या करस्पॉन्डिंग काहीतरी स्ट्रेन असेल झेड डायरेक्शनला. सो हा फॉर्म्युला तुमचा बनतो. आता इप्सिलॉन एक्स जो आहे, इप्सिलॉन एक्सचा फॉर्म्युला ऍज पर जनरलाइज हुक्स लॉ येतो. ऍज पर जनरलाइज्ड हुक्स लॉ. आपण एक्सप्रेस करतो 3 फॉर्म्युले. स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन असतो सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई असं. सिमिलरली आपण एप्सिलॉन वाय पण लिहितो सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. आणि एप्सिलॉन झेड आपण लिहितो सिग्मा झेड अपॉन ई मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. हे फॉर्म्युले तुम्ही बघितलेले असतील, हे तिघ एक्सप्रेशन्स तुम्ही बघितले असतील. तर हे कॅल्क्युलेट केलं करून जर याच्यात आपण पुट केलं, ओके, म्हणजे ह्यांना जर आपण सबस्टिट्यूट केलं, सबस्टिट्यूट इन कशात 1 मध्ये, तर काय मिळेल? सबस्टिट्यूट इन 1 याच्यात तर काय मिळेल? सिंपल मिळेल फॉर्म्युला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन ई इंटू 1 मायनस 2 टाइम्स म्यू. हा फॉर्म्युला जो आहे दिस इज फॉर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, ज्याच्यामध्ये सिग्मा एक्स असतो लोड इन एक्स डायरेक्शन and the area, sigma y load in y direction and the area, and sigma z load in z direction and the area. ओके, बस इतकंच आहे. म्यू तर त्यांनी दिलेला असला पाहिजे. आता आपल्या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी म्यू दिलेला नाहीये, सो लेट अस कन्सिडर सम म्यू. न्यूमेरिकल मध्ये ऑलवेज दिलेला असतो, इथे राहिला माझ्याकडून 0.25. Let us assume mu is 0.25. So what we are going to do is simply write the formula for volumetric strain, which is equal to sigma x plus sigma y plus sigma z upon e and into 1 minus 2 mu. आता इकडे तुमच्याकडे दिलेला जो आहे, it is given as this is py, this is px and this is pz. So this will be ax, this will be ay and this will be az. So px upon ax केला तर तुम्हाला सिग्मा एक्स मिळेल. ओके, असं ते सिंपल आहे. px upon ax केला तर. सो सरळ मी ते पुट करतो. आता सिग्मा एक्स म्हणजे काय? px upon ax प्लस सिग्मा वाय म्हणजे काय? py upon ay प्लस सिग्मा झेड म्हणजे काय? pz अपॉन az आणि डिवाइडला इथं ई आहेच, सो 1 मायनस 2 म्यू डिवाइड बाय ई. ओके, हे सगळं इझी आहे. इथे फक्त काय, आता बघा चेक करा काय लोड आहे, सगळीकडे सेम लोड आहे. म्हणजे बट px इक्वल टू py इज इक्वल टू pz इज इक्वल टू p इज इक्वल टू 150 इंटू 10⁻³ न्यूटन आणि ax इक्वल टू ay इज इक्वल टू az इज इक्वल टू काय दिलाय a विच इज इक्वल टू 150 इंटू 150 mm². ओके, therefore volumetric strain becomes 3 times p by a. हे सेम आहे, तर हे 3 वेळेस ऍड होते 3 times p by a इंटू 1 मायनस 2 म्यू अपॉन ई. बस दिस इज द फाइनल एक्सप्रेशन. पुट करा 3 इंटू लोड इज 150 इंटू 10⁻³ डिवाइड बाय एरिया इज 150 इंटू 150 मल्टीप्लाई बाय 1 मायनस 2 इंटू 0.25 डिवाइड बाय 200 मीन्स 2 इंटू 10⁵ and we are done. 150. ओके, पुढे काय तो 10⁻³ गेला, इकडे 10⁻³ इथे फक्त 2 उरला. 150 गुणिले 2 300, खाली याला 100, याला गुणिले 10⁻⁴
1 minus 2 into 0.5 is 0.5 divided by 10 raised to 4. Okay, so the answer is 5 into 10 raised to minus 5. This is nothing but epsilon volumetric. 5 into 10 raised to minus 5. आणि जर काही रॉंग झालं असेल तर बघा, चेक करा. 3 जर काही रॉंग झालं असेल तर चेक करू लगेच. ओके, अगेन सॉल्व करू बघ. 3 into P load is 150 into 10 raised to 3 divided by area is 15 into किंवा जाऊ द्या 150 बाय 150 150 बाय 150 एरिया इंटू इथे 1 minus 2 into 0.25 is 0.5. E is nothing but modulus of elasticity 2 into 10 raised to 5. ओके, सो कसं सॉल्व होईल तर हा 150 कॅन्सल होऊन जाईल. 3 1 3 50 होऊन जाईल. ओके, 10 raised to 3 आहे हा, म्हणजे काय आता हा 50 into 2 हा 100 होऊन जाईल. वर 10 raised to 3 into 0.5 आणि खाली 50 into 2 100 into 10 raised to 5. ओके, सो हा एक 100 गेला, हा पूर्ण गेला आणि इथे जातो 5. सो 5 into 10 raised to minus 5. 5 into 10 raised to minus 5 answer आहे. So here it must be 10 raised to minus 5. This is the correct answer. So this is option D, which is nothing but 5 into 10 raised to minus 5. So this is the volumetric strain. असं तुम्ही सॉल्व करू शकता. This is triaxial loading. तुम्हाला biaxial loading देऊन सुद्धा विचारू शकतात. For biaxial loading you will simply write the this expression. This is sigma x, this is sigma y. So epsilon volumetric is epsilon x plus epsilon y. बस, only this much. ठीक है? So it is easy. Okay, next and the last numerical. The last one is what will be the total expansion of a 200 centimeter long bar subjected to a temperature rise of 50 degrees Celsius if the thermal expansion coefficient is 10 into 10 raised to minus 6. आता बघा, तुम्ही 5 न्यूमरिकल्स आहेत तर असा विचार करू नका की हे जस्ट 5 न्यूमरिकल आहेत, तर 5 न्यूमरिकल पैकी एक्झामला कोणता येईल. हे बघा, तुम्हाला डायरेक्ट हे न्यूमरिकल यायला पाहिजे म्हणून हे सांगत नाहीये. तुमच्या अभ्यासात मदत झाली पाहिजे. तुमचे न्यूमरिकल सॉल्विंग ट्रिक्स कशा असतात, टेक्निक्स काय असतात, विचार कसा करावा लागतो, या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे म्हणून हे सेशन सुरू आहेत, म्हणून हे लेक्चर आपण घेतोय, म्हणून ही सिरीज आपण स्टार्ट केलेली. सो याच्यामध्ये डायरेक्ट न्यूमरिकल येण्यासाठी तुम्हाला जर 50 न्यूमरिकल एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि फास्ट व्हॅल्यूज पुट करून सॉल्व केलं, तसं जर हवं असेल तर ते आपण मॅरेथॉन मध्ये ऑलरेडी करतो. आपले मॅरेथॉन सेशन चालू असतात त्याच्यात आपण करतो. न्यूमरिकल सेशन पण आपण घेतलेले आहे त्याच्या अगोदर. वन लाइनर न्यूमरिकल्स इझिली जमायसाठी तुम्हाला कन्सेप्च्युअल न्यूमरिकल सॉल्व करावे लागतील. आता एकाच न्यूमरिकल मध्ये तुमचे 3 ते 4 वेगवेगळे न्यूमरिकल्स इथे कव्हर झाले. आता याच्यात तुम्हाला दुसरं काही जरी विचारलं तरी तुम्हाला जमायला पाहिजे. बायएक्झेल पण येऊ शकतं. आता इथे तुम्हाला दिला होता लोड, डायरेक्ट स्ट्रेस दिला तर तुम्ही हे लिहिण्याचं काम नाही, डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करू शकता, डायरेक्ट ही स्टेप चालू होऊन जाईल. त्याच्यामुळे हे सगळी प्रॅक्टिस नीट करा आणि पेन यूज करा, पेन आणि पेपर. ओके, नेक्स्ट व्हॉट विल बी द टोटल एक्सपान्शन. आता दिस इज अ टॉपिक ऑफ थर्मल स्ट्रेसेस. सो थर्मल स्ट्रेसेस मध्ये काही पॅरामीटर्स असतात, ते मी आधी सांगतो. याच्यात एक पॅरामीटर असतो अल्फा, विच इज नथिंग बट द स्ट्रेन पर डिग्री सेल्सियस rise किंवा fall in temperature. Okay, and epsilon T is strain per your strain for T degree Celsius rise or fall of temperature. म्हणजे 1 डिग्री सेल्सियसने तापमान बदललं तर किती
स्ट्रेन होईल ही व्हॅल्यू म्हणजे अल्फाची. जसं की फॉर एक्झाम्पल किंवा इकडेच आपण बघू काय की फॉर 1 डिग्री सेल्सियस strain is equal to alpha per degree Celsius. For T degree Celsius हा असतो इप्सिलॉन टी. ओके, दॅट इज तुम्ही लिहू शकतात की 1 डिग्री सेल्सियस तापमान बदलासाठी अल्फा हा पॅरामीटर असतो, पण टी डिग्री सेल्सियस या तापमान बदलासाठी इप्सिलॉन टी हा पॅरामीटर असतो म्हणजे स्ट्रेन. सो इथे तुम्ही तिरकस गुणाकार जर केला तर स्ट्रेन विल बी इप्सिलॉन टी विल बी म्हणजे इथे 1 डिग्री पर सेल्सियस आणि इथे अल्फा पर डिग्री सेल्सियस इंटू टी डिग्री सेल्सियस. ओके, असं होईल. तर याच्यात सरळ तुम्ही लिहू शकतात की इप्सिलॉन टी इज इक्वल टू अल्फा इंटू टी. दिस इज नथिंग बट द थर्मल स्ट्रेन. Also, stress is equal to strain into modulus of elasticity. So जर एप्सिलॉन सिग्मा टी लिहिला म्हणजे थर्मल स्ट्रेस लिहिला तर इप्सिलॉन टी इंटू ई लिहिणार. देअरफॉर थर्मल स्ट्रेस इज गिव्हन ॲज इप्सिलॉन टी म्हणजेच अल्फा टी ई. हा तुमचा थर्मल स्ट्रेस झाला. तुम्हाला हे पण विचारू शकतात, अँड फायनली तुम्ही याच्यावरून पण जाऊ शकतात इकडे ऑल्सो काय एप्सिलॉन इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. बरोबर. सो एप्सिलॉन टी इज इक्वल टू डेल्टा एल ड्यू टू टेम्परेचर डिवाइड बाय एल. याला मी म्हणतो एक्सपान्शन. ओके, एक्सपान्शन. So delta L is equal to L epsilon T, but epsilon T is alpha T, therefore delta L is L alpha T. हा एक आणि हा एक. This is the free strain, and this is the free expansion. ओके, सो तुम्हाला ही कन्सेप्ट समराइज करावी लागेल. आता मी जे सांगितलंय ते एकदा पुन्हा रिपीट तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून किंवा मागे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा रिपीट बघू शकता. आता व्हॉट इज दिस क्वेश्चन? त्यांनी विचारलंय व्हॉट विल बी द टोटल एक्सपान्शन विचारलंय. टोटल एक्सपान्शन म्हणजेच तुमचं चेंज इन लेंथ आहे डेल्टा एल, विच इज नथिंग बट एप्सिलॉन टी इंटू टी. But epsilon t is what? Alpha t. Total expansion is alpha t into E. Sorry, alpha t into epsilon t into L. Because change in length, baga. Thermal strain is delta L by L. So delta L is L into epsilon t. Delta L is equal to L alpha t. This is the free expansion. किंवा कॉन्ट्रॅक्शन जरी विचारलं तरी हाच फॉर्म्युला येईल. ओके, व्हॉट विल बी द टोटल एक्सपान्शन ऑफ 200 सेंटीमीटर लॉन्ग बार. एक बार आहे जो की 200 सेंटीमीटर लॉन्ग आहे आणि याचं टेम्परेचर आपण 50 डिग्री सेल्सिअसने वाढवलंय. याचा अल्फा जो आहे तो आहे 10⁻⁻5 पर डिग्री सेल्सिअस है ना. सोपं करून टाकलं. सो याचा डेल्टा एल विचारला एल अल्फा टी. एल किती आहे? 200, 2000. अल्फा 10⁻⁻5. 10⁻⁻5 पर डिग्री सेल्सिअस. असे किती डिग्री वाढवले? 50. सो किती येतं आन्सर? 50 गुणिले 2 किंवा 5 into 2 10 into 3 आणि एक 4 10⁻⁴ into 10⁻⁻5. आन्सर 1 mm. दिस इज द केस. सो हे तुमचं फ्री एक्सपान्शन आहे. हे फ्री एक्सपान्शन पूर्ण फ्रीली होतं
म्हणजे टोटल एक्सपान्शन झालं. याच्या पुढची छोटी एक कन्सेप्ट फक्त सांगून देतो, पुढे कधीतरी आपण न्यूमरिकल घेऊ याच्यावर. डेल्टा एल इज 1 mm हे पूर्ण काय फ्री एक्सपान्शन आहे. जसं की हा बार आहे, ओके, तर हा एका साइडने पूर्ण फ्री आहे. सो याचं फ्री एक्सपान्शन जे आहे ते असं झालं, किती 1 mm. आता हे फ्री एक्सपान्शन जर इथे एखादा सपोर्ट टाकून अडवण्यात येत असेल तर असं, तर हा जो पोर्शन आहे इतका, हा काय होऊन जाईल, हा आहे चेंज इन लेंथ प्रिव्हेंटेड. म्हणजे इतकं फ्री एक्सपान्शन हे या सपोर्टने अलाउ नाही केलं, म्हणजे हा इथून एक्सपांड होईल इथपर्यंत फ्रीली, आणि हा जो पोर्शन आहे हा काय फ्री एक्सपान्शन वाला होतो आता. अलाउड. आणि 1 mm काय टोटल फ्री एक्सपान्शन आहे, टोटल फ्री एक्सपान्शन. ओके, लेट चेंज इन लेंथ प्रिव्हेंटेड किती आहे, 0.5 mm आहे. आणि चेंज इन फ्री एक्सपान्शन अलाउड किती आहे, 0.5 आहे. म्हणजे 1 mm पैकी 50% अलाउ केलं, 50% नाही केलं. तर इथे इक्वेशन कसं लिहू शकता तुम्ही, टोटल फ्री एक्सपान्शन, टोटल एक्सपान्शन is equal to allowed expansion plus expansion not allowed. ओके, सो टोटल फ्री एक्सपान्शन म्हणजे काय असतं, एल अल्फा टी. अलाउड एक्सपान्शन ही काय असते, व्हॅल्यू. ओके, म्हणजे से एल डॅश, किंवा अलाउड एक्सपान्शन असणार समजा एल. एल नका, त्याच्यात कन्फ्युज होणार तुम्ही. गॅप म्हणू शकतो आपण याला. हा काय गॅप, हा गॅप असतो इतका. ठीक आहे, म्हणजे सपोर्ट मध्ये आणि बीम मध्ये एक गॅप आहे, हा झाला गॅप. प्लस एक्सपान्शन नॉट अलाउड म्हणजेच डेल्टा एल प्रिव्हेंटेड. याच्यामुळे काय होणार आहे, पीएल अपॉन एई हे स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. पी बाय ए म्हणजे सिग्मा टी एल अपॉन ई असं येणार आहे. देअरफोर इथे तुम्ही लिहू शकतात सरळ सरळ एल अल्फा टी इज इक्वल टू गॅप प्लस सिग्मा टी एल अपॉन ई. ओके, सो तुम्ही लिहू शकतात सिग्मा टी एल आय ई इज इक्वल टू एल अल्फा टी मायनस गॅप आणि सिग्मा टी इज इक्वल टू ई एल अल्फा टी मायनस ई divided by L into gap. So the final formula becomes thermal stress is equal to E alpha T minus E into gap. म्हणजे तुम्हाला जर अशी काही केस दिली, म्हणजे याच्यात जर म्हटलं असतं त्यांनी या सेम प्रॉब्लेम मध्ये याच्यात म्हटलं असतं की what is the stress induced in the bar, what is the stress, further म्हटलं असतं what is the stress induced in the bar if half expansion is allowed and half expansion is prevented by a rigid support. तर 1 mm पैकी 0.5 mm इतका गॅप असता असं त्यांनी सांगितलं असतं. तर तो गॅप इथे टाकला असता, ई टाकला असता, ई टाकला असता, अल्फा टाकला असता, टी टाकला असता, तर स्ट्रेस येऊन गेला असतं. तर दिस इज द मोस्ट जनरल एक्सप्रेशन.
हे तुम्ही यूज करू शकता. ओके, सो एक सिंपल क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेतो किंवा होमवर्क तुम्ही करा. हे त्यांनी दिलंय या प्रकारे. ओके, आणि ही या प्रकारे एक सपोर्ट आहे. ओके, आणि इथे त्यांनी 1 mm गॅप सोडलेला आहे. सो सपोज ई तुमच्याकडे आहे 200 GPa, अल्फा आहे 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर राईज त्यांनी दिला 50 डिग्री सेल्सिअस, आणि हा जो बार आहे तो आहे 1000 mm किंवा 2000 mm असं. तर त्यांनी विचारला थर्मल स्ट्रेस. सो तुम्ही काय करणार किंवा कसं करणार? तुम्ही सरळ सरळ देणार की डेल्टा एल फ्री इज इक्वल टू गॅप, किंवा मग तुम्ही थर्मल स्ट्रेस लिहिणार सिग्मा टी डायरेक्ट लिहिणार. काय असतो? ई अल्फा टी, याच्यातून मायनस काय असतो? ई इंटू गॅप. बस, है ना. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. ऍक्च्युअल स्ट्रेस किती असतो? ई अल्फा टी. हे तर मी शिकवलं तुम्हाला. बघा, स्ट्रेस म्हणजे काय असतो? ई अल्फा टी. याच्यातून गॅप मायनस केल्यामुळे काय होतं? काहीतरी स्ट्रेस रिलीज होतो या गॅपमध्ये. तर तो स्ट्रेस रिलीज होतो असा. तर ई अल्फा टी तुम्हाला दिलाय 2 × 10⁵. अल्फा दिलाय 10⁻⁻6. टेम्परेचर दिलंय 50 आणि मायनस ई पुन्हा 2 × 10⁵ मल्टिप्लाय बाय गॅप किती दिलाय तुम्ही? 1 mm. सो बस याच्यातून तुम्ही बघायचंय किती येतो हा 10⁻⁵, 6 हा गेला, 5 दुने 10, 10 वजा 2 × 10⁵. सो द आन्सर इज निगेटिव्ह. सो एक लक्षात घ्या, निगेटिव्ह स्ट्रेस आला म्हणजे काय? म्हणजे असं की जो स्ट्रेस जनरेट झालाय त्याच्यापेक्षा गॅप भरपूर मोठा आहे. म्हणजे जेवढं फ्री एक्सपान्शन होणार आहे त्याच्यापेक्षा गॅप जास्त देऊन टाकलाय. तर निगेटिव्ह और जर 0 आला आन्सर तर याचा अर्थ होतो नो स्ट्रेस इज डेव्हलप्ड. नो स्ट्रेस इज डेव्हलप्ड. म्हणजे फ्री एक्सपान्शन चेक करा इथं किती फ्री एक्सपान्शन होतंय. डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा टी. व्हॉट इज द फ्री एक्सपान्शन? किती फ्री एक्सपान्शन आहे चेक करा. 2000, अल्फा 10⁻⁻6, हे 50. आन्सर किती येतं? 1 2 3 4, इथे -2, 5 दुने 10, -1, 0.1 mm. मग आता तुम्ही विचार करा, 0.1 mm चं फ्री एक्सपान्शन आहे आणि गॅप 1 mm चा आहे. नो स्ट्रेस डेव्हलप्ड. अशा प्रकारे थिअरी असते. हा देऊन देतील आणि विचारतील विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. स्ट्रेस इज इंड्यूस्ड इन द बार. नो स्ट्रेस इज इंड्यूस्ड इन द बार. Stress is induced in the bar if the gap would have been 0.5 mm. No, stress will be induced if the gap is less than 0.1 mm. So that's it. अशा प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. Stay tuned and complete this lecture series, complete this video series thoroughly. आणि प्रत्येक व्हिडिओ ज्या दिवशी अपलोड झाला त्या दिवशी बघून घ्या. ती सवय लागेल तुम्हाला, आणि जेणेकरून मग तुमचं जे काही न्यूमरिकलची प्रॅक्टिस आहे ती सोबत सोबत सुरू राहील. तुमच्या BMC WRD पर्यंत तुमची न्यूमरिकलची पूर्ण प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. तुम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स येऊन जाईल न्यूमरिकल्स मध्ये. फक्त जो पण टॉपिक आपण इथे बघितला तो टॉपिक वाचला नसेल, अभ्यासला नसेल तर त्या टॉपिक वरती जा, तो टॉपिक थोडा बघा, मग न्यूमरिकल सॉल्व्ह करायला घ्या. तसं मी पूर्ण एक्सप्लेन केलंच आहे. ओके, सो दॅट्स इट अँड थँक्यू व्हेरी मच.